कर दाभोळ बादशाहचा आयकॉन असणार आहे. आयुब शेख देखील आयकॉन आहे. आसिफ माटवणकर, शेख हालील पोरे, सरफरोज, नासिर, समीर पोरे, अझिल माटवणकर, अझिल पारकर, साहिल पोरे, साहिल एल पोरे, फौजान माटवणकर. अशी तगडी टीम आणि मॅचला होते सुरुवात. आजच्या दिवसातला हा पहिला चेंडू मात्र फ्री हिट बॉल आणि फलंदाज नाबाद आहे. पहिला बॉल फ्री हिट आहे या स्पर्धेमध्ये. कुठलाही पहिला बॉल हा फ्री हिट आहे. इनिंगचा पहिला बॉल. काल देखील असंच झालं होतं. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली जरूर, मात्र फ्री हिट होता. त्यानंतर आजच्या दिवसाची सुरुवात अशी होते, पण या स्पर्धेचे नियम असे आहे की तुम्ही पहिल्या बॉलवरती आउट नाही होऊ शकत. यस, बराचसा उंच आहे चेंडू. ओव्हर द वेस्ट, नो बॉल. एक धाव इथे प्राप्त होते. एका धावेबरोबर धावफलक. आता 2 धावा इथे मिळतील आणि धावफलक पुढे पोहोचणार आहे 3 धावा. षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये सुरू आहे आणि सलामीची जोडी आयुब शेख आणि मोईन दाखल होत आहेत. तर गोलंदाज सुद्धा आयुब शेख आहे. यस, जागा बनवण्याचा प्रयत्न, इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न केला इथे फलंदाज मोईननं. आयुब शेख, माफ करा, स्ट्राईक एंडवरती आयुब शेख आहे. गोलंदाज आयुब शेख आहे. दोघे आयकॉन आहेत. एकाच नावाचे दोन्ही खेळाडू एकमेकांच्या समोर. नामसाधर्म्य जरी असलं तरी क्रिकेट खेळ आहे. प्रत्येकाचे स्किल वेगळे आहेत, कौशल्य वेगळे आहेत, प्रतिभा वेगळी आहे, ताकद क्षमता सगळं काही वेगळं आहे. त्यामुळं जरी नाव सारखं असेल तरी प्रेक्षकांना काही अडचण होणार नाही. त्यांना बरोबर कळणार आहे की कोणता खेळाडू दाभोळ बादशाहचा आहे, कोणता खेळाडू टॅगी वॉरियर्स नडगावचा आहे. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू असताना फलकावरती धावा 4 आहेत. धाव फलक, शांत सुरुवात. पहिल्याच चेंडूवरती मोठा अटॅक, मोठा फटका खेळायचा प्रयत्न आहे. खरं तर टेनिस क्रिकेटरला ॲडजस्ट करणं खूप अवघड असतं, परंतु त्यांना ते करावं लागतं. दिवसभराच्या सत्रात तुम्ही कुठे खेळत असाल तर तिथलं विकेट वेगळं असतं, रात्रीच्या सत्रातलं विकेट वेगळं असतं. दिवसभराच्या सत्रात तुम्ही जिथे खेळत असाल तिथे ग्राउंडच्या कंडिशन्स वेगळ्या असतात, रात्रीच्या सत्रातल्या कंडिशन्स वेगळ्या असतात. बॉल, अनेक वेगवेगळ्या कंपन्या आता चेंडू तयार करतायत. विशेषतः महाराष्ट्रात देखील अशा मोठ्या कंपन्या आहेत की ज्यांचे चेंडू आपण वापरतो. त्यामुळे प्रत्येक टुर्नामेंटला वेगळ्या कंपनीचा चेंडू असतो. यास कडक, सुंदर फटका, स्क्वेअर लेगला 6 धावा. पहिल्याच षटकामध्ये धाव संख्येचा विस्फोट. षटकार. मोईनच्या बॅटमधून त्यानं अगोदरच इम्प्रोव्हायझेशनचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर यावेळेस जो लेंथ बॉल होता, चांगला फटका त्याला मिळाला. 6 धावा धाव फलकावरती. 10. स्लोवर 1 टाकला, येऊ दिला बॅटपर्यंत. धावाची संधी असू शकते तिथे आणि काय घडणार आहे? बाद होईल मोईन. आयुब शेखने बघितलं की आता इथे पर्याय नाहीये, एसटी उद्ध्वस्त केली जाते आणि अखेर मोईन होणार आहे बाद. संपलेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टॅगी वॉरियर्स नडगाव पोहोचले 10 वरती. एक फलंदाज मोईनच्या रूपाने त्यांनी गमावलाय. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू होणार आहे. एंड बदलला जाणार आहे. सावित्री नदीच्या बाजूने गोलंदाजी सुरू होईल. अगोदर परांजपे विद्या मंदिरच्या बाजूने आपण गोलंदाजी बघितली. एंड बदलला जातो. विकेट अतिशय सुंदर. पुन्हा एकदा काल आपण पाहिलं, कालच्या रात्रीतला सत्रातला खेळ संपल्यानंतर आज सकाळी संपला होता खेळ. त्यानंतर आज संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा
आज सकाळी 6 वाजता कालच्या रात्रीतला खेळ संपला आणि त्याच्यानंतर तब्बल 12 नाही 14 तासांनी पुन्हा एकदा आजच्या दिवसामध्ये मॅचेस सुरू झालेले आहेत. मध्ये 14 तासांची विश्रांती फक्त प्रेक्षकांना होती, खेळाडूंना होती, आयोजकांना बिलकुल नव्हती. कारण दिवसभराच्या सत्रामध्ये त्यांनी पुन्हा एकदा विकेट ठीकठाक केले, थोडंसं रोलिंग केलं, पुन्हा सारून घेतलं, पुन्हा लाईन आउट केलं आणि पुन्हा विकेट. अगदी नव्या दिमाखात तयार झालेल्या आजच्या रात्रीतल्या खेळासाठी हे महत्वाचं आहे. एक स्पर्धा आयोजित करणं म्हणजे असं सोपं नसतं. हॅलो, पुढील यानंतर खेळवला जाणारा सामना आहे वैष्णवी 11 बिरवाडी वर्सेस दिलशाद क्रिकेट क्लब वळवते. दोन्ही संघनायकांनी काही क्षणातच या ठिकाणी व्यासपीठाकडे संपर्क साधायचा आहे. वैष्णवी 11 बिरवाडी आणि दिलशाद क्रिकेट क्लब वळवते. सरफराज गोलंदाजी मार्कवरती पंच केला चेंडूला, लॉंग ऑनच्या डोक्यावरून मिळतायत 6 धावा. वरती आयुब कडून मोठा फटका येतो. आयुब स्ट्राईक एंडला. सरफराजचा सामना लेंथ बॉल होते यावेळेस, स्लोअर 1 आतली कड लागलेली आहे. बॅकफुटला जाऊन उचलायचा प्रयत्न होता. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हे तंत्र असतं, तुम्ही बघत असाल की लेदर बॉलवरती खेळाडू काय करतो की डावा पाय पुढे टाकून चेंडूच्या लाईनमध्ये पाय टाकून ड्राईव्ह करतो. पण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तसं होत नाही. तो उजवा पाय मागे टाकतो आणि चेंडू ऑन दी राईज करतो, हवेमध्ये खेळतो. यस, हो, फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे नाही पोहोचू शकत. फलंदाज तय्यब पहिला चेंडू फेस करत होता तय्यब आणि तिथे जीवदान म्हणता येईल जरूर प्रकारे, कारण क्षेत्ररक्षकाने थोडासा धीमेपणा दाखवला. त्याच्या वेगानं तो चेंडूच्या खाली यायला हवा होता, त्या वेगानं तो आला नाही आणि त्यामुळेच चेंडू जमिनीवरती पडतो. एक जीवदान या ठिकाणी प्राप्त होतंय. फलकावरती आपण बघूया 18 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 सुरू आहे. यास लेंथ बॉल जमिनीच्या समांतर खेळलाय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षण तिथे खराब आणि मिळताय 4. बावीस वरती पोहोचेल. शानदार सुरुवात आहे. पहिल्या षटकामध्ये 10, या षटकामध्ये आतापर्यंत 12 धावफलकावरती. तर सरफराज प्रश्न असणार आहे की आता रोखायचे. भरपूर धावा या षटकामधून आलेल्या आहेत. आयुब ऑन स्ट्राईक. यस चांगला चेंडू आहे. आम्ही बघितलं प्रत्येक मोठ्या फटक्यानंतर गोलंदाज सरफराजनं खूप चांगले चेंडू टाकलेले. अर्थात त्याने काय केले, गती परिवर्तन केले, थोडीशी फ्लाईट आणि लेंथ चांगली ठेवलेली आहे. बरोबर चेंडू पायामध्ये आपण म्हणतो ना बुंद्यात पडेल याची काळजी त्याने घेतलेली आहे आणि त्यामुळे दोन्ही चेंडूवरती मोठा फटका नाही आला. पायाला चिरून जाणार हा चेंडू हलकासा पॅडला स्पर्श करत जाईल. फाईन लेगकडे धावा मिळणार नाही. शेवटचे दोन्ही चेंडू अप्रतिम आणि 2 षटकांचा खेळ संपला. पॉवर प्ले संपला. धावफलकावरती 22 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये टॅगी वॉरियर्स नडगाव. यानंतरची लढत वैष्णवी 11 बिरवाडी विरुद्ध दिलशाद क्रिकेट क्लब वळवते. दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉससाठी यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस मंचावरती संपन्न होईल. त्याचबरोबर मेहर 11 टेम्पाले, इकरा 11 तुडील आणि यामीन 11 मानगाव, वजीरभाई कोंडिवकर मित्रमंडळ महाड या 4ही संघांना विनंती आपण देखील तयार राहा. ज्यावेळेस आपली मॅच असेल त्याच्या अगोदरच्या मॅचच्या इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी उपस्थित राहा. आयुब शेख नॉन स्ट्राईक एंडला असेल. स्ट्राईक एंडवरती तय्यब असणार आहे. नवीन षटकाची सुरुवात होणार आहे. क्षेत्ररक्षण आता विस्तारलं जाणार आहे. फक्त 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये राहतील. आपण T20 किंवा वन डे क्रिकेटच्या नियमामध्ये 5 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर ठेवता येतात. इथे तुम्हाला 7 क्षेत्ररक्षक बाहेर ठेवता येतील. बऱ्याच वेळेस कन्फ्युजन असतं. अनेक अंपायर्स सुद्धा मी कन्फ्युजन बघितलेलं आहे. 4 आतमध्ये ठेवायचे की 5 बाहेर ठेवायचे.
आता इथे गणेश बाविस्कर सर आहेत, बंटी जाधव सर आहेत म्हटल्यानंतर ते कन्फ्युजन नाहीये, त्यांना नियम परफेक्ट माहित आहे. कव्हर्स मधून उचलायचा प्रयत्न आणि डीप एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये झेल तय्यब होणार आहे बाद. फलकावरती धावा 22, दुसरा धक्का टॅगी 11 टॅगी वॉरियर्स नडगाव संघाला. षटकाची सुरुवात इथे होते. नदीमच्या फलंदाज बाद करून त्यानं चांगली सुरुवात केलेली आहे आपल्या षटकाची. पुढे नवीन फलंदाज धीरज भोईर आयकॉन मैदानामध्ये दाखल होईल. आपण मी 38 सर्कलच्या रिस्ट्रिक्शनची चर्चा करत होतो की 5 बाहेर ठेवायची की 4 आतमध्ये ठेवायचे, हा प्रश्न असतो. आता तुम्ही म्हणाल की 5 बाहेर ठेवले म्हणजे 4 आतमध्येच राहणार आहे, 4 आतमध्ये ठेवले तर 5 बाहेर राहणार आहे. मग हे असं काय, तुम्ही उगाच विनाकारण ते वाक्य का तयार केलं? नाहीये, तिथं तर खरी मेक आहे. आणि मेक अशी आहे की ज्यावेळेस 11 क्षेत्ररक्षक तुमच्याकडे असतात त्यावेळेस ठीक चालतं, तुमचं बरोबर चालतं. पण ज्यावेळेस क्षेत्ररक्षक 10 येतात, 9 येतात, 8 येतात, 7 येतात, 6 कधीच नसतात. कारण तुमच्याकडे कमीत कमी 7 क्षेत्ररक्षक पाहिजे तेव्हा तुम्ही मॅच सुरू करू शकता. 7 पेक्षा कमी असेल तर क्रिकेटचे नियम सांगतात की तुम्हाला मॅच सुरू करता येत नाही, मॅच मध्ये खेळता येत नाही. पण ज्यावेळेस कमी क्षेत्ररक्षक असतात त्यावेळेस काय, तर ICC क्लिअर करते की फक्त 5 क्षेत्ररक्षक तुम्हाला 38 सर्कलच्या बाहेर ठेवायचे. आतमध्ये किती असावेत असा काही नियम नाहीये. त्यामुळे 5 जास्तीत जास्त 5, तिथे 6 ठेवू शकत नाही तुम्ही, जास्तीत जास्त 5च बाहेर ठेवू शकतात. या स्पर्धेमध्ये आपण स्पर्धेसाठी नियम बनवलेला आहे, तो म्हणजे 7 क्षेत्ररक्षक बाहेर ठेवायचे, 2 तुम्हाला आतमध्ये राहणार आहेत. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू आहे, इथे वाईडची घोषणा होणार आहे. लांब टाकलेला चेंडू आहे आणि अतिरिक्त धावे बरोबर धावफलक सुरू. असं होतं बऱ्यापैकी, समोर फलंदाज कोण आहे, गोलंदाज त्यानुसार स्वतःला ऍडजस्ट करत असतो. यस, इथे चांगला फटका नाही आला बॅटमधून, फुलटॉस चेंडू होता. पण तुम्ही बघितलं असेल गोलंदाजाने हा मागून टाकलेला आहे चेंडू. म्हणजे आपण म्हणतो ना की जे क्रीज असतं, क्रीजच्याही मागून टाकलेला आहे. आणि असं टाकू शकतात गोलंदाज, क्रीजच्या मागूनही चेंडू टाकू शकतात, काही प्रॉब्लेम नाहीये. यस, याबरोबर चांगला फटका, स्वीपचा फटका होता अलॉंग द कार्पेट. जो आपण म्हणतो ना पॉपिंग क्रीजच्या पुढे पाय टाकता येत नाही त्यांना. पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये तुमचा शरीराचा पायाचा थोडा भाग तरी असणं गरजेचं आहे. आणि जे रिटर्न क्रीज आहे, रिटर्न क्रीजच्या बाहेर तुमचा मागचा पाय नकोय किंवा रिटर्न क्रीजला टच नकोय मागचा पाय. जर तो रिटर्न क्रीजला स्पर्श करत असेल मागचा पाय तर तो बॉल, पंच नो बॉल घोषित करतील. यस, पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. एक होतं की तुम्ही बघाल, यावरती देखील आपण चर्चा करू, खेळाडू काय करतात की फ्रंट लाईन आहे म्हणजे रिटर्न क्रीज आहे, पॉपिंग क्रीज आहे, प्रॉपिंग क्रीजचा पुरेपूर वापर करतात. त्या क्रीज वरती टाच टाकूनच बॉल करतात. यस यस, इथे रिव्हर्स खेळायचा प्रयत्न आहे. आणि का करतात तर विकेटचा आपण म्हणतो ना प्रभावी वापर करायचा. 22 यार्डची विकेट आहे. आपण बघू शकतो साधारणतः 2 यार्ड गेले, 20 यार्ड मध्ये तुम्हाला बॉल करायचा आहे. षटक संपलेलं आहे आणि याचबरोबर 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 27 धावा, 27 ऑन बोर्ड. वैष्णवी 11 बिरवाडे आणि दिलशाद क्रिकेट क्लब वळवते. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती, आपण टॉस साठी उपस्थित राहा
3 षटकं संपलेली आहेत आणि अजून 2 षटके सामन्यातले शिल्लक आहे. 27 धावा फलकावरती आहेत. काय ओव्हर टाकले नदीमनं, विकेटनं सुरुवात केली, त्यानंतर फक्त एक धाव खर्च करत केवळ 5 धावा आणि 1 गडी बाद केला नदीमकडून. तर नवीन षटकाची सुरुवात गोलंदाज आयुब शेख, पहिलं षटक टाकलं तो आयुबनं उजव्या हाताने ओव्हर द विकेट. ओहो हो, फसलेला फटका भरपूर उंच आहे आणि तिथे सरफराज विथ सेफ हँड. तिसरा धक्का इथे बसेल. आयुब शेखला पहिल्याच चेंडूवरती यश मिळालेलं आहे. या अगोदरच्या षटकामध्ये एक फलंदाज आयुबनं बाद केला होता. या षटकामध्ये पुन्हा त्यानं फलंदाजाला बाद केलेला आहे. तर जी चर्चा करत होतो आपण की खेळाडू क्रीजच्याही मागून बॉल टाकतात आणि काही खेळाडू एकदम लाईनवर, पॉपिंग क्रीजच्या लाईनवर पाय ठेवून बॉलिंग करतात. मग आपण म्हणतो की एवढं लांबूनही बॉल टाकता येतोच, तर ते लाईनवरच पाय टाकून गोलंदाजी करायचा अट्टहास काय? तर त्यालाही शास्त्रीय कारणं आहेत काही. यस, इथे आपण पाहतोय फुल टॉस होता, मात्र फ्लिक केला लॉंग ऑनला आणि तिथे क्षेत्ररक्षक आहे, अडवतोय. 1 धाव प्राप्त होणार आहे, कारण क्रीजचा सर्वाधिक वापर तिथे गोलंदाज करत असतो. 22 यार्डची विकेट असली तरी प्रत्यक्षात 20 यार्डावरून तो ज्यावेळेस फलंदाजाच्या पासून 20 यार्डावरून गोलंदाजी करतो, कमी वेळ मिळतो, तेवढा वेगात चेंडू, तेवढा लवकर चेंडू फलंदाजाकडे पोहोचतो. आणि म्हणून पॉपिंग क्रीज वरून गोलंदाजी करायचा प्रयत्न असतो. आपण पाहतो की आज नॅनो सूक्ष्म प्लॅनिंग केलं जातं क्रिकेटमध्ये सुद्धा. छोट्या गोष्टी असतात त्या आणि गोलंदाज त्याचा वापर करतात. काही गोलंदाज मागून टाकतात, त्यामुळे काय होतं की फलंदाजाला चान्स मिळतो चेंडू रीड करायला, चेंडू ओळखायला, कारण जेवढा लांबून टाकाल तुम्ही तेवढा उशिरानं तो चेंडू फलंदाजांपर्यंत येतो. यस, स्लोवर नव्हता हा चेंडू. चांगलं व्हेरिएशन करणं सुद्धा महत्वाचं आहे. मिश्रण ज्याला आपण म्हणतो, ज्याच्याकडे चांगलं मिश्रण आहे. तुम्ही बघाल की आपली आई किंवा आपली पत्नी ज्यावेळेस घरी स्वयंपाक बनवते ती चांगलं मिश्रण करते. मिश्रण केलं तर जेवणाची लज्जत वाढते. तिथे जर तिचं मिश्रण खराब झालं तर आपण म्हणतो काय जेवण बनवलंय आज. गोलंदाजाने जर मिश्रण चांगलं केलं तर मजा येते गोलंदाजीला. नंतर आपण म्हणतो काय बॉलिंग टाकली त्याने, हे पण इथे काय बॉलिंग टाकली त्याने, वाह. मिश्रण चांगलंय आयुब कडून. धाव फलकावरती 29 धावा फलकावरती. षटक क्रमांक 4 इथे सुरू आहे. पहिल्या 2 षटकामध्ये मोठी झेप घेतली होती, 22 धावा होत्या. मात्र त्यानंतरची 2 षटकांमध्ये धावसंख्येवरती दुष्काळ दिसतोय, दुष्काळाची छटा दिसते, दुष्काळाचं सावट आलेलं दिसतंय, कारण तेवढ्या वेगानं धावा आलेल्या नाहीत. उजव्या इष्टीच्या बाहेर इथे देखील चांगला चेंडू, थोडासा वेग टाकला होता, इथे स्पीड दिलं होतं. कधी चेंडू स्पीड टाकायचा आहे, कधी स्लोअर वन टाकायचा आहे. फक्त स्लोअर वन टाकून जमत नाही बऱ्याच वेळा, की त्याला चेंडूला काही वळण द्यावं लागतं. कधी आत आणला जातो, कधी बाहेर आणला जातो. आता काय होतं, टेनिस बॉलवरती स्विंग होत नाही हा बॉल कधी. लेदर बॉल जो आपण पाहतो एका बाजून शाईन ठेवून तो फिरवता येतो, स्विंग करता येतो. त्याचा कलर थोडासा उतरत गेला तरी तो बॉल स्विंग होतो. यस यस यस, नो. चान्स होता इथे धावबादची विकेट काढायला, मात्र थोडासा चेंडू वाईड थ्रो होता. यष्टिरक्षकाला देखील फिरून आणावा लागला तो आणि त्यामध्ये तो अपयशी ठरला. तर 2 धावा पूर्ण होतील आणि षटक क्रमांक 4 ची सांगता. फलकावरती धावा 31, 3 गडी बाद झालेले आहेत. टॅगी वॉरियर्स नडगाव. शेवटचं षटक मैदानामध्ये आता इथे सुरू होणार आहे आणि शेवटच्या षटकामध्ये पाहायचंय कोणता गोलंदाज असेल. फलंदाज तर निश्चित आहेत. आयुब बाद झालेला होता, आयुबनं चांगली बॅटिंग केली आज, परंतु आता धीरज भोईर आहे आणि त्याच्याबरोबर उस्तफा आहे. धीरज भोईर, उस्तफा या दोघांना आपण बघणार आहोत शेवटच्या षटकामध्ये. स्लॉग ओव्हर्स मध्ये जिथे मोठे फटके बघायचे असतात आपल्याला, चौकार षटकार बघायचे असतात.
वैष्णवी 11 बिरवाडी आणि दिलशाद क्रिकेट क्लब वळवते दोन्ही संघनायकांनी नाणेफेकीसाठी व्यासपीठाकडे यायचे. शेवटचं षटक सोपवलंय शाहिदच्या हातामध्ये. गोलंदाजी करणार आहे शाहिद, तर फलंदाजीसाठी स्ट्राईक एंड वरती असणार आहे धीरज, नॉन स्ट्राईक एंड वरती उसामा. धीरज भोईर आयकॉन आहे. धीरज भोईर, आयुब शेख आणि धीरज भोईर या दोन आयकॉनला आपण बघतोय टॅगी वॉरियर्स नडगाव मध्ये. लेंथ बॉल लॉंग ऑनच्या डोक्यावरून उचलायचा आहे आणि यस सक्सेसफुल षटकार. मध्ये मात्र 9 आणि शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवरती 6 आलेले आहेत. फलकावरती धावा 37 असतील. 3 गडी बाद 37 टॅगी वॉरियर्स नडगाव. शाहिदला पहिल्या चेंडूवरती आसमान दाखवलेला आहे. गुडलेनचा बॉल व्यवस्थित रीड केला होता अगोदरच. पुन्हा तोच टप्पा होता, मात्र यावेळेस लॉंग ऑफला 6 धावा. स्पर्धेमध्ये एक आहे की बॉल हरवल्यानंतर मला वाटतं आपण नवीनच बॉल देतो की जुना देतो. लागोपाठचा तिसरा षटकार जर धीरज खेळतोय तर शोएब अंतुल यांच्याकडून. SS स्पोर्ट्स ब्रँड अँबॅसेडर आहे धीरज भोईर आणि शोएब अंतुल यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1,000 रुपयाचं बक्षीस आहे. धीरज भोईर साठी हे बक्षीस इथे येणार आहे. 2 षटकार त्याच्या बॅट मधून इथे आलेले आहेत आणि तिसरा षटकार तो खेळणार का हे बघायचंय. तर शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक, मारझोडीचं षटक, तोडफोडीचं षटक आहे आणि तोडफोड सुरूच आहे धीरज भोईर कडून. बॉल हरवल्यानंतर नवीन बॉल मैदानामध्ये दिला जातो. तर ज्या कोणी 2 व्हीलर्स आहेत त्यांनी गाडीची लाईट्स बंद करा, हेडलाईट्स बंद करा. तुम्हाला जर मॅच बघायची ना गाडीवर बसून, गाडी चालू ठेवून काय बघताय, बंद करून बघा. यास रीड व्यवस्थित केला. आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे नाही पकडू शकत कॅच. तिसरा षटकार मिळाला नाही, मात्र चौकार मिळालाय. टॅगी वॉरियर्स नडगाव. धीरज भोईरनं हल्ला चढवला. अजून 2 षटकार राहिलेल्या 3 बॉल मध्ये मारले तरी सुद्धा शोएब भाई अंतुले यांच्याकडून 1,000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. अजून 2 षटकारांची मागणी आहे त्यांची. तर जाऊया मैदानामध्ये जिथे 47 धावा आहेत. एकदम क्रुश होता धावफलक, पण आता त्याला चांगलं बाळसं आलेलं आहे धावफलकाला, गुटगुटीत झालेला आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर चांगला चेंडू इथे ठरेल आणि यस मागणी केली जाते. रेफरल घेतला जाईल इथे फ्रॉम बॅटर साइड. वाईड साठी हा रेफरल आहे. तर 2 षटकार 1 चौकार 19 वरती धीरज भोईर नाबाद आहे. आयकॉन खेळाडू कसे खेळतात आपण बघतो इथे गेल्या अनेक वर्षांपासून. आयकॉन टुर्नामेंट, पूर्वी आयकॉन नव्हते, पूर्वी ओपन टुर्नामेंट असायची. मुंबईचे महाराष्ट्रातील कुठलेही संघ यायचे. तर निर्धाव चेंडू असेल, चांगला चेंडू आहे.
अगदी कोल्हापूर, सोलापूर, सातारा, पुणे, त्याच्यानंतर कोकणातले बहुतांश संघ इथे खेळलेले आहेत. पालघर पासून ठाणे, रायगड, त्याच्यानंतर सिंधुदुर्ग, रत्नागिरी. पण ओपन टुर्नामेंट असायची ती आता आपण पाहतोय की आयकॉन टुर्नामेंट आहे. त्यामुळं पुन्हा एकदा तगड्या खेळाडूंचा खेळ आपल्याला पाहण्याचं सौभाग्य लाभतंय. वाईट चेंडू आहे. आता अलीकडे ताकद देखील चांगली झालेली आहे गावातल्या खेळ संघांमध्ये देखील, आपल्या परिसरातील संघांमध्ये देखील. त्यामुळे आपण आयकॉन सुद्धा कमी केलेले आहेत. यापूर्वी 3 आयकॉन असायचे प्रत्येक संघामध्ये, आता यावर्षी 2च आयकॉन आपण दिलेले आहेत. आणि जशी आपल्या परिसरातील संघांमधील स्ट्रेंथ वाढत जाईल, इथे आयकॉन तयार होतील, त्यावेळेस मग मला वाटते यास यास कडक चांगला फटका इथे 6 धावा स्क्वेअर लेगला. धीरज भोईरनं त्याचा धीरज गमावलेला आहे आणि तो प्रचंड आक्रमक झालेला आहे. धीरज भोईर 25 धावसंख्येवरती नाबाद, 3 षटकार 1 चौकार. डेथ ओव्हर्स काय असते, गोलंदाजाचं मरण असतं आणि ते दाखवलं इथे धीरज भोईरने. वा, चांगला चेंडू होता यावेळेस शाहिदचा. 1 धाव जरूर प्राप्त होऊ शकते. यस 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 यस, काय घडतंय तिथे. आणि बेल्स अगोदरच पडलेल्या होत्या, मात्र नॉन स्ट्रायकर एंडला रेफरल चेक करायचा आहे. थांबा, नाही रन्स अजून आहेत की नाही ते रेफरल चेक केल्यानंतर समजेल आपल्याला. नॉन स्ट्रायकर्स एंडला आपण रेफरल चेक करणार आहोत आणि त्यानंतर ठरवणार आहोत की इथे धावा किती असतील. तर सध्या धावफलकावरती धावा आहेत 54. त्यामध्ये वाढ होईल, 1 धावेची वाढ होतील किंवा 2 धावांची वाढ होईल. मला वाटतं जर 1 पूर्ण झाले असेल ना तर 2 पण पूर्ण आहेत. यस, आणि इथे क्लिअर झालेलं आहे. इथं 1च नाही तर 2 धावा मिळणार आहेत. 56 हा फायनल स्कोअर आहे. हॅलो, यानंतर खेळवला जाणारा सामना वैष्णवी 11 बिरवाडी आणि दिलशाद क्रिकेट क्लब वळवते. दोन्ही संघनायकांनी नाणेफेकीसाठी व्यासपीठावर यायचंय. हॅलो, दिलशाद क्रिकेट क्लब वळवते संघनायक कृपया नाणेफेकीसाठी यायचंय. सरफराज कृपया आपण व्यासपीठाकडे यायचंय. या सामन्यांसाठी अकबरी ट्रॅव्हल्स कडून प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच म्हणून 2 लिटरचं कोल्ड्रिंक्स आलेलं आहे. प्रत्येक सामन्याच्या टॉससाठी जे चांदीचं नाणं वापरलं जातं ते श्री समीर बुटाला, श्री संदेश शेठ यांच्याकडून आहे. श्री प्रवीण चांदोरकर, प्रणील मोबाईल सेंटर, डॉक्टर कैलास आवटे, श्री सचिन चांदोरकर, संस्कृती मोबाईल सेंटर यांच्याकडून मॅन ऑफ दी सिरीजसाठी स्मार्ट LED TV. बेस्ट बॅट बेस्ट क्षेत्ररक्षक यांच्यासाठी ब्रँडेड गॉगल. मॅन ऑफ द मॅचसाठी श्री अमित शेट्टी यांच्याकडून प्रीमियर ॲक्वागार्ड. त्यानंतर या सर्व सामन्यांसाठी जे चेंडू पुरवले जातात ते समीर बुटाला, श्री संदेश शेठ आणि कैलासवासी निखिल खोडके स्मरणार्थ गोपी फुटवेअर यांच्याकडून ब्रँडेड शूज मॅन ऑफ द मॅचसाठी विनायक खोडके यांच्याकडून. दिलशाद क्रिकेट क्लब वळवते आपला संघनायक ताबडतोब नाणेफेकीसाठी व्यासपीठाकडे पाठवायचा आहे. दिलशाद क्रिकेट क्लब वळवते सरफराज. हॅलो, चेक. दिलशाद क्रिकेट क्लब वळवते सेकंड कॉल.
कर्णधार ताबडतोब या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचंय. सरफराज सेकंड कॉल आहे. दिलशाद क्रिकेट क्लब वळवते. आपला संघनायक ताबडतोब या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचंय. वैष्णवी 11 बिरवाडीचा संघनायक इथं आहे. आपल्या सर्व खेळाडूंची नावं या ठिकाणी लागतील, त्यामुळे ताबडतोब या ठिकाणी यायचंय. या सामन्यासाठी जे प्रथम क्रमांक 2 लाखाचं पारितोषिक आहे ते कैलासवासी सुनंदा नारायण मेहता यांच्या स्मरणार्थ MSCचे मालक श्री सुहासभाई मेहता यांच्याकडून आहे. तर या स्पर्धेचं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे 1,25,000. ते कैलासवासी सुधाकर चंदूलाल तलाटी यांच्या स्मरणार्थ श्री धनंजय सुधाकर तलाटी व फ्रेंड्स ग्रुप महाड यांच्या वतीने आहे. तर तृतीय क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ₹75,000 ते ॲडव्होकेट नितीन कोरपे, ॲडव्होकेट पराग हेलेकर यांच्याकडून आहे. तर या स्पर्धेसाठी लागणारे सर्व स्मृतिचिन्ह हे फ्रेंड्स ग्रुप महाडच्या वतीने आहेत. आणि या सामन्यामध्ये प्रत्येक सामन्यासाठी जी मॅन ऑफ द मॅच दिली जाते ते अकबरी ट्रॅव्हल्स यांच्याकडून आहे. 2 लिटरचं कोल्ड्रिंक्स आहे. दिलशाद क्रिकेट क्लब वळवते. कृपया आपला संघनायक ताबडतोब या ठिकाणी यायचा. आपल्याला थर्ड कॉल देण्यात येतोय. सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. फ्रेंड्स ग्रुप महाड आयोजित आपण जर पाहिलं तर विदित जोतातील मर्यादित षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा स्वर्गीय माणिकराव जगताप स्मृती चषक 2025 चं हे भव्य दिव्य असं पर्व आपण पाहतोय. आज या वैष्णवी 11 बिरवाडी आणि दिलशाद क्रिकेट क्लब वळवते यांच्या नाणेफेकीसाठी मी समीर बुटाला यांना विनंती करतो की आपण या सामन्याचं नाणेफेक करून घ्यायचे. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. एक इम्पॉर्टंट रात्र आपण पाहणार आहोत आजच्या या संपूर्ण स्पर्धेतील. दुसरी रात्र आपल्या समोर आपण पाहतोय. एक महत्वाची मॅच या आजच्या रात्रीतील पहिली मॅच आपण पाहतोय. टॅगी वॉरियर्स नडगाव त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना टीम दाबोल बादशाह या महाड विभागातील दोन्हीही दिग्गज संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. आणि या 2 दिग्गज संघांमधली ही एक मोठी लढत आपण पाहतोय. पहिल्या डावामध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्या डावाच्या 4 ओव्हरचा विचार केला ना, 4 ओव्हरमध्ये 31च धावा होत्या. पूर्णपणे डाव लडखडताना दिसत होता. किंवा आपण जर पाहिलं तर असं वाटायला लागलं होतं दाबोल बादशाह टीमचा वर्चस्व पहिल्या डावामध्ये आहे की काय. पण ॲज अ आयकॉन म्हणून धीरज शेवटपर्यंत उभे राहिले आणि एक मोठी टोटल या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. आता जो नाणेफेकीचा कौल झाला वैष्णवी 11 बिरवाडी यांनी टॉस विन केलेला आहे. पहिलाच बॉल आपण पाहिल्या. अतिवेगाचा बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इकडे मात्र एकंदरीत तिसऱ्या पंचांचा कॉल आहे. वेस्ट साईडचा नो बॉल आहे का चेक करायचं आहे. चेक केलं जाईल. वेस्ट साईडचा नो बॉल आहे का पंचांना चेक करायचा हा निर्णय इकडे मात्र पेंडिंग राहील. आपण निर्णयाची वाट पाहूया. आपण पहा ना, धीरजनं बॅटिंग मार्क वरती चांगलं कामकाज केलं. ते धीरज आता बॉलिंगला आलेत आणि बॉलिंगला आल्यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर पहिलाच बॉल तिकडे अवंतर स्वरूपाचा तर आलायच. यस, प्रत्येक इनिंगचा प्रत्येक पहिला बॉल फ्री हिटचा बॉल असणार आहे. इकडे मात्र काय घडलं जात आहे. सरळ रेषेमध्ये चेंडू गेला. तिथे तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर काय घडलं जाते. डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. पुढचा बॉल चांगला चेंडू अतिवेगाचा बॉल आपण पाहतोय. खुलामध्ये टाकला बॉल अगदी मात्र स्टीअर करायचं होतं. तिथे बॉल शॉर्ट पॉईंटच्या दिशेला प्रस्थान होताना पाहायला मिळेल.
एक धाव निश्चितपणे मिळते. त्या एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना संघाचं धावफलक तब्बल आतापर्यंत आपण जर पाहिलं तर पुढे सरसावत असताना 6 या आकड्यावरती पोहोचलेलं पाहायला मिळेल. पहिल्याच बॉलवरती मोफत स्वरूपाच्या 5 धावा मिळाल्यानंतर आता इथे एक सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस केली जाते. अतिवेगाचा बॉल, बॅटची कडा, बॉल फाईन लेग आउट फील्ड फास्ट, बॉल सीमा पार, अजून एक नशिबाचा चौकार. एकच मिनिट सर, मॅच थांबवा. दाबोल बादशाह टीम आपल्या कॅप्टन व्यासपीठापाशी आयोजकांशी संपर्क साधून विनंती करतोय. टीम दाबोल बादशाह, आपण आयोजकांशी संपर्क साधा. आपण जर पाहिलं तर मॅच इम्पॉर्टंट आहे. या दाबोल बादशाह टीमचे कॅप्टन मी विनंती करेन, आपण आयोजकांशी संपर्क साधा, विनंती करतोय. अवंतर स्वरूपाची धाव मात्र स्कोरकार्ड वरती पाहायला मिळेल. अवंतर स्वरूपाने टीमची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय तब्बल 11 धावा. यावेळीचा लो व फुल टॉस सडवा बॅटने खेळायचा होता मिडविकेटच्या दिशेला, मात्र बॉल तिकडे प्रस्थान होताना पाहायला मिळेल. एक धाव निश्चितपणे स्कोरकार्ड वरती प्लस केली जाते. त्या एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना संघाचा धावफलक 12 या आकड्यावरती पाहतोय. पाहणं शांत सुरुवात. नदीम दायरेकर आणि हे मैदान किंबहुना ही स्पर्धा त्याच्यासाठी खूप महत्वाची राहिली आहे. वर्षानुवर्ष चांगला खेळ त्याचा या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. पहा ना, अगदी समोर आयकॉन खेळाडू आहे, तिकडे बॅटर सुद्धा आयकॉन नाही. एक लोकल आयकॉन खेळत असताना धीरजच्या समोर फक्त आणि फक्त सिंगल न धाव गती पुढे नेण्याचं मानस त्याचं पाहायला मिळते. तो धाडसी राहिलाय आणि या मैदानाच्या आतमध्ये त्यानं मात्र आपण जर पाहिलं तर एक विक्रम सुद्धा आपल्या नावावरती केलाय. तोच नदीम दायरेकर बॅटिंग मार्क वरती सिंगल आल्यानंतर पुन्हा सरपराज स्ट्राईकला आलेत. पुढचा बॉल, बॅटची कडा, बॉल टर्न थर्डमॅनच्या दिशेला, तिकडे मात्र आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक थोडे फंबल. पाहता पाहता एक धाव तिकडे स्कोरकार्ड वरती पुनश्च एकदा मिळेल. त्या एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहिली तर बिनबाद 14 धावा. 57चा पाठलाग करायचा आहे. 14 धावा धावफलकावरती आतापर्यंतच्या बनल्या गेल्या. शांत आणि त्याच वेळी संयमी सुरुवात या खेळपट्टीवरती चालू आहे. नदीमला माहिती आहे शेवटपर्यंत या खेळपट्टीवरती नदीम आणि सरफराजचं उभं राहणं कितपत गरजेचं आहे. पहिला ओव्हरचा खेळ मात्र तिकडे संपला जातोय. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॉलिंग राहिली होती धीरज यांची. पहिल्या बॉलवरती चुकीच्या स्वरूपाच्या 5 धावा खर्च झाल्या नसत्या तर या मॅच मध्ये सुद्धा चित्र वेगळं असं पण हरकत नाहीये. बॅटरचं सुद्धा कौतुक करावं लागेल, जास्तीचे डॉट बॉल खेळले नाही. सिंगलनं मॅच पुढे नेण्याचा प्रयत्न चालू आहे, कारण की सिंगलचा रेशो जेवढा वाढेल तेवढ्या धावा तुमच्या येतील आणि धावा जेवढ्या येतील तेवढ्या टीमसाठी खूप साऱ्या पोषक राहतील. आणि हेच माइंडसेट केले या दोन्ही बॅटरने. मैदानाचा अंदाज नाहीये, या खेळपट्टीचा अंदाज नाहीये, स्पर्धेचाही अंदाज नाहीये. अंदाज लगावला सुद्धा जाणार नाही, कारण की पहा ना, बरेचसे अडथळे आले, समोर संकटे आली, त्यांच्यावरती मात करत फ्रेंड्स ग्रुप महाड यांनी पुनश्च एकदा ही मानाची स्पर्धा आपल्या समोर घेऊन आलेत. कारण की मागील काही दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळाली होती. हे मैदान पूर्णतः पाणी पाणी झालं होतं, पण तिथून पुढे शेवटपर्यंत न हारता न मागे फिरता नव्याने पुन्हा आपल्या बेटीसाठी ही स्पर्धा आली आणि या स्पर्धेचा दैवित्यमान सोहळा हा मात्र आपल्याला पाहायला मिळते. 4 रात्रमध्ये निश्चितपणे प्रत्येक रती महारथी या खेळपट्टीवरती उतरताना पाहायला मिळतील. षटकातील पुढचा बॉल, ओ इकडे उलटा फुलटा वेगळा स्ट्रोक खेळायचा होता. मागील काही दिवसामध्ये आपण जर पाहिलं ना तर हा फटका खूप ट्रेंडिंगला आला होता, ज्याला सुपला शॉट म्हणून ओळखला गेला होता. आणि तोच फटका मैदानाच्या आतमध्ये सरफराज यांना खेळायचा होता. बॅट बॉलचा संपर्क हवा तसा झालाच नाही. शेवटच्या क्षणी मात्र तिकडे एक धाव स्कोर कार्डवरती प्लस केली जाते. त्या एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती
अगदी हलगद अशी पुढे सरकत असताना आपण जर पाहिले तर पोचली आहे 15 या आकड्यावरती. 15 धावा धावफलकावरती लागतात. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पुढचा बॉल आयकॉन कमी गतीनं खोलात टाकलाय. पहा ना, बॉलिंग करत असताना जो आवाज झाला होता, बॅटरलाही वाटलं बराचशा वेगानं बॉल येईल, पण तो बॉल कमी वेगानं आला आणि थेट मात्र आपण जर पाहिलं तर खोलामध्ये पाहायला मिळाला. पाहता पाहता अजून एक सिंगल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. त्या एकेरी धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती 16 या आकड्यावरती पोहोचतीये. सरफराज ऑन स्ट्राईक, त्यांच्या समोर आयकॉन खेळाडू. आयुबचा हा बॉल बॅक फुटला जात असताना कट करायचं होतं, तिकडे मात्र बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला मात्र आपण जर पाहिलं तर तिकडे खेळला जातोय. अजून एक धावफलकावरती सातत्यानं सिंगल वरती भर दिलाय. धाबोल बादशाह टीमच्या दोन्ही सलामीवीरांनी. एका बाजूला नदीम दायरेकर, मसयाचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फुल टॉस दिशा दिली आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरची बॉल तर चाललाय. अगदी आपण जर पाहिलं तर किती धावांसाठी हेही पाहावं लागेल. पाहता पाहता तिकडे 2 धावा स्कोर कार्ड वरती प्लस होतील का नाही. इकडे 4 धावा मिळत आहेत. चौकार आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 धावा डीजे. संयमी खेळाडू आहे. शेवटपर्यंत संघर्ष करणं त्याच्या अगदी रक्तात आहे. किंबहुना तो मसा संघासाठी खूप सारा क्रिकेट खेळलाय. आज ॲज अ आयकॉन दाबुल बादशाह टीमचं प्रतिनिधित्व करतोय. फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. अप्रतिम दर्जाचा झेल मैदानाच्या आतमध्ये. मोठी विकेट, या मॅचची गोल्डन विकेट नदीम दायरेकर बाद. ज्याची खेळी खऱ्या अर्थानं खेळपट्टीवरती पाहायला मिळत होती नदीम दारेकरची, त्याच्या खेळीवरती पूर्ण विराम लावलाय. कारण की अय्यूब शेखनं बरंचसं क्रिकेट खेळलंय. अय्यूब शेखनं बरंचसं क्रिकेट खेळलं आणि म्हणूनच गोयना ॲज आयकॉनच्या भूमिकेमध्ये आज ते इकडे दाखल झालेत. आणि ज्या पद्धतीनं फिल्डिंग युनिटमध्ये बदलाव आणला तशा पद्धतीचा बॉल टाकला, बॅटरला फसवल्या. यावेळेला बॅक फुटला असताना कट केलं जाते. बॉल शॉर्ट पॉईंटच्या दिशेला प्रसन्न होताना पाहायला मिळेल. एक धाव तर मिळतीये. चुकीची पैकी 2 धावाई पाहता पाहता तिकडे कंप्लीट होताना बघायला मिळाला. त्या दुहेरीच्या साह्यानं टीमचं धावफलक पुढे सरसावत असताना तब्बल आपण पाहतोय 23 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ संपला. पहा ना, प्रत्येक मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा जो किताब असेल तो सन्माननीय अकबरी ट्रॅव्हल्स यांच्याकडून आपण जर पाहिलं तर 2 लिटरची कोल्ड्रिंक देऊन त्या खेळाडूचा गुणगौरव आपला मुख्य व्यासपीठावरती केला जाणार आहे. प्रत्येक सामन्यासाठी सामनावीराचा किताब अकबरी ट्रॅव्हल्स यांच्या वतीनं आपण जर पाहिलं तर 2 लिटरची कोल्ड्रिंक देऊन त्या खेळाडूचा गुणगौरव केला जाईल. मनपूर्वक आभार आहेत. पहा ना, सगळ्यांनीच मात्र या स्पर्धेला जेवढा हातभार लगावता येईल तेवढा हातभार लगावले. 12 चेंडूंचा खेळ संपला. 23 धावा धावफलकावरती लागल्या. इथून पुढे येणाऱ्या 18 बॉलमध्ये 34 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 34 धावांची गरज आहे. आपण म्हणत होतो स्पर्धेबद्दल, आपण सातत्यानं म्हणतो ना की स्पर्धा भरवणं एक सोपी गोष्ट आहे, पण ती स्पर्धा पार पाडणं खूप कठीण आहे. आणि मग त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. आणि ते सगळ्या गोष्टीची मेहनत घेण्यासाठी फ्रेंड्स ग्रुप महाड खंबीर आहे. आणि म्हणूनच या स्पर्धेचा विषय गंभीर आहे. या स्पर्धेची चर्चा अखंड संपूर्ण कोकणामध्ये, रायगडामध्ये, महाराष्ट्रामध्ये या स्पर्धेची दखल का घेतली जाते, तर या स्पर्धेमध्ये फ्रेंड्स ग्रुप महाड संघाची एकी हे सांगून जाते की या स्पर्धेमध्ये किती मोठं आयोजन होतं. प्रत्येकाला संधी निर्माण केली जाते. पहा ना, म्हणजे फ्रेंड्स ग्रुपचं एक उद्दिष्ट आहे या स्पर्धेच्या माध्यमातून की
एका गावचे 9 खेळाडू खेळावे, त्याच्यामध्ये ऑल इंडियाचे 2 आयकॉन यावे, म्हणजे जेणेकरून 2 खेळाडूंच्या साथीला खेळत असताना काहीतरी नवीन आपल्या 9 खेळाडूंना शिकायला मिळेल आणि मग तो नवोदित खेळ तयार होईल, किंवा आपल्या कोकणाचा, आपल्या दक्षिण रायगडाचं क्रिकेट इथून पुढचा प्रवास खूप चांगला वाढेल. ही संकल्पना खूप छान आहे फ्रेंड्स ग्रुप महाड संघाची. अथवा एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये प्रत्येक जे आयकॉन खेळाडू येतात त्यांची खेळण्याची अगदी तेवढीच उत्सुकता आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणूनच होईना प्रत्येक जण वेगळ्याच आतुरतेनं या स्पर्धेची वाट दरवर्षी पाहत असतो आणि आज ती स्पर्धा आपल्या भेटीसाठी आपण पाहतोय. बॉलिंग मार्कवरती नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. नाव आहे धीरज भोईर. 18 बॉल 34ची गरज. 18 चेंडू 34 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळणार आहे. जिकडे गोलंदाजीसाठी आपण जर पाहिलं तर धीरज आला ॲज अ आयकॉन. या मॅच मधील सर्वाधिक इम्पॉर्टंट ओव्हर धीरजला टाकायची आहे. धावा कमी खर्च करायचा टीमला एक मोठ्या स्थानावरती नेण्यासाठी आणि त्यासाठीच तो आलाय. पहिला बॉल अतिवेगानं बॅटची कडा थर्ड मानला बॉल टर्न. बॅट इकडे मात्र आपण जर पाहिलं तर बॉलच्या मागे 2 क्षेत्ररक्षक पळतात. वा चांगली फिल्डिंग. शेवटच्या क्षणी पायाचा उपयोग केलाय. हा ना धावायचं की नाही त्याच्यामध्ये डबल माइंडेड झाले. शेवटच्या क्षणी सरफराज मैदानाच्या बाहेर. सरफराज मात्र तिकडे बाद होताना पाहायला मिळतील. दाबोल बादशाह या टीमला एक मोठी विकेट देताना पाहायला मिळते. ज्याच्याकडून बऱ्याचशा आशा होत्या, बऱ्याचशा अपेक्षा बाळगल्या गेल्या. तो खेळाडू सरफराज मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नासिर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. नासिर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. दाबोल बादशाह संघ पूर्णपणे अडचणीमध्ये सापडलाय. पहा ना, म्हणजे आपण म्हणतो ना की क्रिकेटच्या खेळामध्ये 1 ओव्हर किंवा 1 बॉल मॅचची सिच्युएशन, मॅचचा मोमेंट पूर्णपणे तोडू शकतो. या मॅचमध्ये तसंच काहीतरी पाहायला मिळालंय का? होय, कारण की पहिल्या डावामध्ये 4 ओव्हरमध्ये फक्त 31 धावा, शेवटच्या ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा आल्या आणि तिथून पुढे आपण जर पाहिलं ना तर तब्बल एका मोठ्या धावसंख्येपर्यंत मधल मारली. बॅटिंग करत असताना टीम खेळपट्टीवरती आपण पाहिली. टीम टॅगी वॉरियर्स नडगाव. याही वेळचा बॉल अप्रतिम गोलंदाजी. धीरज प्रभावित करून सोडतात. धीरज बॅटिंगला आले, शेवटपर्यंत उभे राहिले. त्यांनी अगदी तोडफोड बॅटिंग शेवटच्या ओव्हरमध्ये केली. जेवढ्या धावा बनवल्या ना त्याच्याहून धावा अधिक सेव्ह केल्या, हे महत्वाचं आहे. आणि म्हणूनच का होईना आता टॅगी वॉरियर्स नडगाव एक चांगल्या स्थितीमध्ये टीम दिसतीये. समोरचा बॉल मोठा फटका खेळायचा होता. बॅट फिरवली आहे. बॅट बॉलचा संपर्क नाहीये मैदानावरती. अजून एका डॉट बॉलची सांगता पाहायला मिळेल. पहा, म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा खर्च केल्यानंतर स्वतःवरती पुन्हा विश्वास दाखवला. टीमचा विश्वास एकंदरीत घेतला आणि तदनंतर मात्र पुन्हा नव्यानं तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजीसाठी आले आणि विश्वासाला सार्थ ठरणारी गोलंदाजी धीरज भोईर. अजून एका चांगल्या बॉलची सांगता होताना पाहायला मिळतीये. पहा ना, म्हणजे प्रत्येक बॅटरला षटकारच हवाय. प्रत्येक फलंदाज जो नवीन मैदानावरती येतोय त्याला मात्र सीमारेषेच्या बाहेरच फटके खेळायचे आहेत. पण जोपर्यंत नदीम दायरेकर आणि सरफराज मैदानावरती होता ना, मोठे फटके येत नव्हते पण धावा कंपल्सरी येत होत्या. हे महत्वाचं आहे. पण इकडे जसे नवीन बॅटर आले ते मात्र वारंवार डॉट बॉल खेळत आहेत.
अजून एका डॉट बॉलची सांगता. वाह काय बॉलिंग केली आहे. कालची रात्र ॲज अ गोलंदाज म्हणून प्रथमेश राठोडला कोण विसरेल. कालची रात्र ॲज अ बॅटर म्हणून ओमकार महाडिकला कोण विसरेल. आजच्या रात्रीमध्ये धीरज बोहीर चर्चेचा विषय राहतोय की काय, कारण की त्यांना बॅटिंगही केली, तो बॉलिंगला आला आणि बॉलिंगला सुद्धा अव्वल दर्जाचं कामकाज. याही वेळेला इकडे मात्र काय घडलं जातंय पहा. स्वतः बॅटरने सांगितलंय माझ्या बॅटला बॉल स्पर्श करणारा राहिलाय आणि पंचांचा हात आकाशाकडे येण्याआधी स्वतःनेच हात आकाशाकडे केलाय. 5व्याच बॉलवरती विकेट, फलंदाज बाद. येस, यदा कदाचित आता इथून पुढे दाबोल बादशाह बॅटरला, प्रत्येक बॅटरला एकच सांगावं लागेल, आता ढगात मारायच्यात, कारण की आता मारावेच लागतील. आता तुम्हाला हात खोलावे लागणार आहेत. आता सिंगल डबलने जास्तीचा टेम्पो तुमचा पुढे जाणार नाहीये, धावा किंवा बनणार नाहीयेत. नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये आदिल दाखल झालेत. आता अय्यूब मैदानावरती जोपर्यंत उभे आहेत तोपर्यंत एक वेगळा विश्वास दाखवला जातोय. पण इथून पुढे अजूनही आपण जर विचार केला तर येणाऱ्या चेंडू बाकी आहेत ते 12 आणि 32 धावांची आवश्यकता. म्हणजे नाम मात्र फक्त एका धावेचं षटक टाकलं बॉलिंग करत असताना धीरजनं. महत्वाचे गोलंदाज प्रभावित करून सोडणारे होते. मॅच संपली नाहीये, कारण की जशी शेवटच्या क्षणी बॅटिंग आपण जर पाहिलं तर धीरज बोईरनं केली, तशी बॅटिंग करण्याची ताकद अय्यूबकडे सुद्धा आहे. आणि म्हणूनच होईना त्यांनी सरफराजची विकेट गमावली होती रनआउटच्या स्वरूपामध्ये. कोणती जोखीम घेतली नव्हती. 12 बॉलमध्ये कशा पद्धतीनं या मॅचमध्ये धावा बनतील 32. 12 बॉल 32 म्हटलं की 16.00 ची सरासरी, आणि इथून 16च्या सरासरीनं पुढे जावं लागेल बॅटिंग करत असताना टीम दाबोल बादशाहला. बॉलिंग मार्कवरती महत्वाच्या क्षणी गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळतात. बाळूवरती विश्वास दाखवलाय. बाळूला मात्र आमंत्रित करण्यात आलंय. चला त्वरा करा, जास्तीचा वेळ खर्च करते, मी लक्ष वेधेन बॉलिंग करणारी टीम. षटकातील पहिला बॉल, हाफ ट्रॅकर, चुकीचा बॉल होता. आडवा बाटणे खेळायचा होता. बॉल मात्र तिकडे स्क्वेअरलेगच्या दिशेला प्रसन्न होताना पाहायला मिळते. एक धाव निश्चितपणे तिकडे मिळेल. तर एकेरी धावेवरती दोन्ही फलंदाजांना समाधान मानावं लागतंय. पहा ना, अगदी वेगळा स्ट्रोक खेळायचा होता, कारण की टप्पा पडल्यानंतर बरीचशी उसळी घेणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. 1 बाउन्सची वॉर्निंग तिकडे मात्र देण्यात येते बॉलरला. अशा पद्धतीचा बॉल तुम्ही टाकू शकत नाहीयेत, हे मात्र कळवलं जाते. पुढचा बॉल, हाफ ट्रॅकर, त्याच्यावरती आक्रमण केलंय. गॅप मध्ये स्ट्रोक, बॉल चाललाय मिड विकेट पार. फ्लॅट अँड फ्युरियस या मॅचला ऑन करणारा, ऑन साइडला पहिला षटकार. स्ट्रोक होता. नवीन बॅटर आदिल मैदानाच्या आतमध्ये आले, त्यांच्या बॅटमधून धावा आल्या, हे महत्वाचं आहे. आता धावा येणं गरजेचं आहे आणि तो षटकार आलाय या मॅच मध्ये. आपण जर पाहिलं तर आता इथून पुढे 10 बॉल 25 धावांची गरज. कमबॅक हा गरजेचा आहे आणि तो कमबॅक होतोय. बाबू बॉलिंग मार्क वरती. पुढचा बॉल, टप्पा पडला, बॉल बाहेर चाललाय. तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर चेंडू बराचसा बाहेर पाहायला मिळत आहे. एक अवंतर स्वरूपाची धाव स्कोरकार्ड वरती पाहायला मिळेल. व्हाईट बॉलची घोषणा. जी खेळपट्टी आहे, जे डॉट तुम्हाला दिसतात त्याच्या बाहेर बॉल पडला तरी सुद्धा तो बॉल लिगल असेल जर आत आला तर, पण बाहेर गेला तर व्हाईट लाईनच्या बाहेर असेल तो निर्णय पंचांचा असेल. या सगळ्याच गोष्टीकडे मी तुमचं लक्ष वेधेन. या स्पर्धेची नियमावली आहे की जिकडे या स्पर्धेमध्ये प्रत्येक इनिंगचा पहिला बॉल हा फ्री हिट असेल आणि निश्चितपणे त्याचा फायदा जास्तीच्या टीमला झालेला सुद्धा आपण पाहिलं. काल सुद्धा पहिल्या बॉलवरती काहीशा विकेट सुद्धा आल्या, पण तो बॉल फ्री हिटचा असल्यामुळे बॅटर सुद्धा बचावले गेलेत. समोरचा बॉल डी बॅक्सचा कव्हरला, अप्रतिम स्ट्रोक. आदिलच्या बॅटमधून बॉल 1 बाउन्स सीमा पार, चौकार.
मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. वाट पाहिली गेली आणि त्या बॉलची वाट लावली सुद्धा, हे महत्वाचं आहे. शेवटपर्यंत नजर कायम ठेवली बॉलवरती, त्याला बॉलला खेळलं, डिबॅक्सचा कव्हरला 4 धावा मिळाल्या. आता फटका चुकीचा, बॉल हवेत, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, आणि काय केलंय किमोना. आता मॅच ऑन झाली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूनं, आणि आता ती मॅच थांबवण्यासाठी बॉलरला संघर्ष करायचा आहे. मी म्हणेन बॉलरने संघर्ष करायला सुरुवातच केली, त्याच वेळेला क्षेत्ररक्षकाकडून अशा पद्धतीच्या अपेक्षा बॉलरला नाही आहेत. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळताय, तुमच्यावरती टीमचा दबाव आहे. अगदी आज गावच्या 9 खेळाडूंमधून तुमची वर्णी लागली आहे मैदानावरती, मग अशा अपेक्षा नाही आहेत. तुम्ही झेल सोडताय, तो पण एक सेट बॅटर ज्याच्या बॅटमधून आता धावा यायला सुरुवात झाली आहे. समोरचा बॉल, स्ट्रोक चांगला खेळलाय, घ्या, झेल सुटला त्याच क्षेत्ररक्षकाच्या अगदी उजव्या बाजूनं, डीप एक्स्ट्रा कव्हर पार, हाय बॉल, चौकार. पण जर पाहिलं तर सर्वाधिक चर्चेचा विषय म्हणजे बैलगाडी क्षेत्र, आणि आता डीजे ऑपरेटर सुद्धा आपण जर पाहिलं, यस 7 बॉल आणि 14ची गरज. अली शुएब देशमुख यांच्या वतीने इकडे कॅश प्राइज येते. धीरज भोईर यांच्यासाठी आपण जर पाहिलं तर 500 रुपयाचं कॅश प्राइज इकडे जमा झालंय. 7 चेंडू आणि आपण जर पाहिलं तर इकडे मॅच मध्ये आवश्यकता तब्बल 14 धावांची. मॅच सिच्युएशन चेंज झाली आहे. पहा ना, म्हणजे जिकडे 12 बॉल मध्ये आपण जर पाहिलं तर 32 धावांची आवश्यकता होती, ती मॅच आता 7 बॉल आणि 14 वरती आली आहे. कधी सामन्याचा रंग कुठे बदलते त्याचा काय वेळ इथे मात्र नेम लागत नाहीये दोन्ही टीमला. दोन्ही बाजूचं पारडं जड आहे, मग बॅटिंग असेल किंवा बॉलिंग. पुढचा बॉल, समोरचा बॉल, कमबॅक, पलटवार, चांगला चेंडू, मैदानाच्या आतमध्ये बाळू फेकताना पाहायला मिळतील. डॉट बॉलची घोषणा खेळपट्टीवरती होतीये. मॅच ऑन आहे. पहिलाच सामना मात्र रोमहर्षकतेकडे वळलाय. 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 14 धावा, 14 धावा 6 चेंडू. शेवटच्या षटकासाठी कोणते गोलंदाज इकडे वापरले जातील पहा ना. आदिल मैदानाच्या आतमध्ये आले आणि आदिल यांनी आल्यानंतर अगदी आपण जर पाहिलं तर या मॅच मध्ये बॉल फेस केले ते महत्वाचे 5 आणि 5 बॉल मध्ये 16 धावा त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला. चला स्पीडअप घ्या विनंती करेन मी. लक्ष वेधेन बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी या मॅच मध्ये बराचसा वेळ आपण खर्च केलाय. स्पीडअप घ्यायचा आहे. खूप सारा वेळ खर्च झालेला आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता असताना कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल हे मोठे प्रश्नचिन्ह त्या मॅच मध्ये. अगदी हे नडगाव गाव असं आहे ना, इकडे आपण जर पाहिलं तर टॅगी वॉरियर्स नडगाव या नावानं संघ उतरला. आज एका खेळाडूची कमतरता निश्चितपणे भासत असेल. तिकडे नडगाव संघ म्हटला की जे महत्वाचे खेळाडू यस मौलाना आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्या टीम मध्ये. अगदी अव्वल दर्जाची बॅटिंग करतात. कधी मात्र आपण जर पाहिलं तर स्विच इट खेळायचे, कधी स्वीप पाहायला मिळतात. पण मात्र आज त्यांची कमतरता बॅटिंग करत असताना भासली. ॲज अ बॉलर सुद्धा चांगल्या दर्जाचं कामकाज त्यांचं राहतं. पण आता इथून पुढे आपण जर पाहिलं तर 6 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. चला त्वरा करा. बॉलिंग मार्कवरती महत्वाचे गोलंदाज मोईन यांच्यावरती विश्वास दाखवला गेलाय. मोईन यांना मात्र आमंत्रित करण्यात आलंय आणि खऱ्या अर्थानं मोईन कशा पद्धतीची गोलंदाजी करतील या सगळ्याच घडामोडी पाहिजेत. महत्वाच्या क्षणी मोईन यांच्यावरती विश्वास दाखवलाय. चला विनंती करेन स्पीडअप घ्यायचा आहे. जास्तीचा वेळ खर्च करू नका. स्ट्राईकला बॅटर आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईकला अय्यूब आहे. तो खेळपट्टीवरती बनून राहिलाय शेवटच्या ओव्हर पर्यंत. आता तो शेवटपर्यंत कोणत्या गोष्टीसाठी उभा राहिलाय हे त्याला दाखवून द्यावं लागेल. 6 चेंडू 14 धावा.
पहिलाच बॉल फुल टॉस, इकडे मात्र बॅटची कडा घेतली आहे, शॉर्ट थर्ड मनला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. आता स्वतःला झोकून दिले, कारण की सगळ्यांनाच माहिती आहे ही मॅच किती इम्पॉर्टंट आहे. इथे जिंकलो तर प्रवास चालू राहील, इथे हारलो तर नव्यानं या स्पर्धेची वाट पाहावी लागणार आहे. पुढच्या मॅचचं दोन्ही टीमला मी विनंती करेन आपण रेडी राहा. वैष्णवी 11 बिरवाडी त्यांच्या विपक्षामध्ये दिलशाद क्रिकेट क्लब वळवते. टॉस विन झाली आहे वैष्णवी 11 बिरवाडी. निर्णय कळवा, त्याची अंमलबजावणी मॅच संपल्यानंतर लगेच मैदानाच्या आतमध्ये करा. दोन्ही टीमला विनंती करतो आपण रेडी राहायचंय. जाऊया मॅचच्या दिशेनं, जिकडे काय घडतंय खेळपट्टीवरती. एकंदरीत आपण जर पाहिलं तर पहिली सिंगल आली आहे, लो व फुल टॉस प्लेट ऑन, बॅटची कडा. तदनंतर बॉल मात्र आपण जर पाहिलं तर यस्टन वरती आदळलाय. या मॅचचं आशेचं किरण, या मॅच मध्ये जो एकटा नडत होता तो आदिल सुद्धा बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पहा ना, म्हणजे एक आदिल मैदानाच्या बाहेर गेले, दुसरे आदिल मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि आता मात्र इकडे आदिलला धावा बनवाव्या लागणार आहेत, कारण की आता संघ अडचणीमध्ये आहे. पहा ना, नाराजी व्यक्त एकाच बाजूने केली जाते की अय्यूब शेख अजूनही मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मार्कवरती दाखल झाले, जे तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंगला आले, पण आतापर्यंत एकही मोठा फटका ते खेळले नाहीयेत, किंवा त्यांच्या बॅटमध्ये धावाच आल्या नाहीयेत जास्तीच्या, आणि त्यामुळे कोण संघ थोडा अडचणीमध्ये सापडलाय. प्रयत्न करावे लागतील, शर्थीचे प्रयत्न तुम्हाला आणावे लागतील या मॅच मध्ये जर तुम्हाला बनून राहायचंय. बॉलिंग मार्क वरती एक महत्वाचा गोलंदाज मोईन चांगली कामगिरी करतोय. 4 बॉल आणि आता 13 धावांची गरज आहे. या मॅच मधील सर्वाधिक महत्वाचे पहिले 2 बॉल असतील, धावा आल्या तर एक मोठ्या फटक्याने येणं गरजेचं आहे. डीपॅक्सच्या कव्हरला फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे पळतायत, पण पाहता पाहता बॉल त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. आदिल आले, त्यांनी सुद्धा सिक्सर खेळलाय, 6 धावा. या मॅच मध्ये एक वेगळाच विश्वास घेऊन दाखल झालेत की काय. षटकार खेळलाय पहिल्याच बॉल वरती, पुढचा बॉल अजून एक मोठा फटका खेळायचा होता, बॅट टर्न झाली आहे, त्यानंतर बॉल शॉर्ट पॉईंटच्या दिशेला तिकडे मात्र प्रसन्न होताना पाहायला मिळते. 1 धाव. आता पहा ना, आता दाबोल बादशाह संघ एकच म्हणत असेल, अय्यूब शेख मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत, आता टीमला अपेक्षा फक्त एका मोठ्या षटकाराची, आणि आता 2 बॉल मध्ये 6 धावांची आवश्यकता असताना खेळपट्टीवरती अगदी आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकापासून मी दाखल झालोय आणि पहिल्या षटकापासून दाखल झाल्यानंतर आता इथून पुढे कसा खेळ अपेक्षित आहे हे मात्र अय्यूबला सुद्धा माहिती आहे, ते दाखवून द्यावं लागेल. 2 चेंडू 6 धावांची गरज आपण पाहतोय, रंगत वाढली आहे. ही स्पर्धा जशी जशी पुढे चालली आहे, प्रत्येकाचा आपण जर पाहिलं तर थाट वेगाच पाहायला मिळते. फ्रेंड्स ग्रुप महाडचा हे विजय आहे. स्वर्गीय माणिकराव जगताप स्मृती चषक 2025चं भव्य पर्व. 2 बॉल 6. यावेळेला फुल टॉस बॉल, लेग बिफोर, LBW अय्यूब बाद. आता मैदानाच्या आतमध्ये दाबोल बादशाह एकच म्हणत असेल, एकच वाद, आता शाह खालीद दादा काय करेल तो हे शाह खालीद करेल. 1 बॉल 6 धावांची गरज आहे, कारण की आता बाकीच्या प्रत्येक बॅटरला तर संधीच मिळणार नाहीये, पण यदा कदाचित चुकीचा बॉल आला तर संधी मिळेल, पण तो नशिबाचा भाग आहे. 1 बॉल आणि 6 धावांची गरज. आता संघर्षाचा भाग तुम्हाला आणून दाखवावा लागेल, तिथे संयमाचे बांध तोडावे लागतील. यदा कदाचित पहिले आदिल आले होते, त्यांनी पहिल्याच बॉलवरती सिक्सर खेळला होता, दुसरे आदिल आले, त्यांनी पहिल्या बॉलवरती सिक्सर खेळला होता. आता शाह खालीद यांना आदिलच्या पाऊलावरती पाऊल ठेवून पुढे जावं लागेल, तरच इथून पुढे दाबोल बादशाहचा पाऊल पुढे जाईल, अथवा
या स्पर्धेमध्ये पाऊल थांबवावं लागेल आणि तिथे मात्र टॅगी वॉरियर्स नडगाव संघाला सुद्धा हेच करायचं आहे, त्या धावा थांबवायच्यात. 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता. या मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर रंगतदार सामना आहे, सामन्यामध्ये चुरस वाढली आहे. जिकडे मात्र आपण जर पाहिलं तर कोण जिंकणार या सामन्याला, कोण हारणार या सामन्याला, हे प्रश्नचिन्ह या मॅचमध्ये आपल्याला बघायला मिळतील. 1 चेंडू 6 धावांची गरज. पहा ना, म्हणजे प्रेशर क्रिएट करण्यासाठी आपण जर पाहिलं तर तिकडे निर्माण करायचं होतं, एक खेळाडू सिडली मिड ऑफला उभा करायचा होता, पण शेवटच्या क्षणी निर्णय घेतला नको. जे काही आहे ते मात्र आपण प्लेन करूया. जी मॅच जशी चालू आहे तशीच्या तशी पुढे नेऊया. 1 चेंडू 6 धावा. आजच्या रात्रीची पहिलीच मॅच आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे. 1 बॉल 6 धावेची गरज. मैदानाच्या आतमध्ये शहाकालित पोरे, समोर गोलंदाज मोईन. इकडे मात्र खोलात टाकलेला बॉल. मॅचच फिनिश झाली आहे. टॅगी वॉरियर्स नडगाव संघाच्या नावावरती विजय येताना पाहायला मिळते. वाह, अप्रतिम विजय. संघाचे मनपूर्वक कौतुक. यस, या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट, ज्यानं अव्वल दर्जाचा खेळ केला. बॅटिंग असेल किंवा बॉलिंग असेल, जेवढ्या धावा त्या पठ्ठ्यानं बनवल्या ना, तेवढ्या धावा थांबवून सुद्धा दाखवल्या. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये धीरज भोईर, या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. हॅलो, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जातोय धीरज भोईर.